उपवासाला आपण अनेक प्रकारचे पदार्थ खातो, जसं की साबुदाणा वडा, बटाटे वडा, थालीपीठं अशा अनेक पदार्थाला लागणारं साबुदाणा पीठ ते कसं करायचं ते पाहूया। एकदम सोपी पद्धत आहे। विकतचं पीठ आणल्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी हे पीठ तयार करू शकता। कढईमध्ये साबुदाणा घेऊया, यामध्ये खडे वगैरे असेल ते निवडून घ्यायचे आणि लो फ्लेमवर मस्त असं भाजून घ्यायचं। खूप नाही भाजायचं, थोडंसं असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्स करत राहायचं, म्हणजे छान सर्व बाजूने व्यवस्थित भाजतं। थोडंसं भाजून घेतल्यामुळे काय होतं, मिक्सरला लगेच बारीक होतं आणि मिक्सरचं भांडं खराब होण्याची भीती राहत नाही। त्यामुळे आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा थोडासा भाजला गेलेला आहे, हलका झालेला आहे। आता एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता एका डिशमध्ये काढून घेतलेलं आणि पाहू शकता मस्त असं थंड झालेलं आहे। आपण हात लावू शकतो असं थंड झालेलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं याचं पीठ काढून घ्यायचं आहे। हे पीठ एकदा बनवून ठेवलं तर आपल्याला उपवासाला रेसिपी बनवायला सोपं पडतं आणि वाळवण रेसिपीमध्ये सुद्धा हे पीठ वापरता येतं। आता बारीक करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला जाड वाटले तर तुम्ही चाळणीने चाळू शकता। एक चाळणी घ्यायची आहे बारीकशी आणि तिच्यामध्ये चाळायचं आहे, म्हणजे जाड वगैरे राहिलं असेल तर आपण ते पुन्हा बारीक करू। तर सर्व पीठ मी असंच मिक्सरला बारीक वाटून चाळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे। मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच मस्त भन्नाट रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।